हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आजचा व्हिडिओ ना मीच सुरुवात केला आहे, रुपेश नाही आहे इथे. आणि आजचा व्हिडिओ ना होम रिलेटेड व्हिडिओज, होम टूर रिलेटेड व्हिडिओज नाही आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. सो मी काय करणार आहे, आज मी एका फंक्शनला जाणार आहे. माझ्या एका फ्रेंडचं लग्न आहे आणि त्याची हळद आहे. सो मी त्याच्या हळदीला जाणार आहे आणि रुपेश माझ्यासोबत नाही येणार आहे. त्याची व्हॉलीबॉल मॅच आहे. सो हिज लाईक मी उद्या लग्नाला येईल, आज मी हळदीला नाही आहे, तू जा. आय लाईक ठीक आहे. अँड ही डिडंट नो की आय एम गेटिंग रेडी. सो मी आज साडी नेसणार आहे. आणि मी डायरेक्टली रेडी होऊन त्याच्याकडे जाते आणि आय जस्ट वॉन्ट टू सी त्याची रिॲक्शन. आता आमच्या लग्नाला झाली आहेत लाईक मोर दॅन 10 years. सो आय जस्ट वॉन्ट टू सी. आणि ॲक्च्युली रुपेशला साड्या मला घ्यायला आणि मला साडीमध्ये बघायला खूप आवडतं. सो मी विचार केला की ठीक आहे, लेट्स सी की मी त्याला सरप्राईज देते आणि त्याची रिॲक्शन बघूया आपण काय आहे. ओके, आणि आज मी नेसणार आहे ही साडी. सो दिस इज अ पिंक साडी विथ अ गोल्डन बॉर्डर. आणि याला ना ग्रीन टॅसल्स आहेत. इफ यू सी, ग्रीन टॅसल्स आहेत. सो मी ग्रीन कलरचा ब्लाऊज पेअर करणार आहे, विच इज दिस. आणि हा एक स्लीवलेस व्हेरी स्मॉल थिन पट्टी आहे याला, पण दिस लुक्स व्हेरी प्रेटी. ओके, आता मी फटाफट रेडी होते. आधी मी मेकअप करून घेते. मे बी हे मेकअप आणि गेटिंग रेडी होण्याचा ना मी फास्ट फॉरवर्ड करेन. या, सो लेट्स गेट स्टार्टेड. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन. ओके, मी ना ह्याला फाडलं आहे बिकॉज हे संपत आलं होतं आणि ते इथून निघत नव्हतं. सो मी ना लाईक माझ्याकडे हॅक आहे की मी याला मधून कट करते आणि याच्यातमध्ये बघा अजून एवढं आहे. ओके, सो हे याच्यात खूप म्हणजे ॲटलिस्ट मला एक वीक चालतं एवढं सनस्क्रीन याच्या, म्हणजे कुठल्याही बॉटलमध्ये जेव्हा संपते ना ती, त्याच्यामध्ये एवढं असतं, एका वीकला पुरेल एवढं. सो गर्ल्स, तुम्ही डायरेक्टली जर संपलं असेल तर ते पाऊच फेकून देऊ नका आणि त्याला पूर्ण युटिलाइज करा. येस, and girls, sunscreen is very 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 important. सो हे माझं एक ना डमॅटने सजेस्ट केलेलं सनस्क्रीन आहे. तुम्ही एका इव्हनिंगच्या फंक्शनला चालली आहे, पण मी थोडंसं डेलाईट असतानाच निघणार आहे. सो त्यामुळे मी सनस्क्रीन यूज करते. आणि जेव्हा तुम्ही ह्याला असं कट करता ना, याला ना तुम्ही असं ॲज अ कॅप पण लावू शकता. फक्त तुम्ही याच्यावर ट्रॅव्हल नाही करू शकत, पण डेफिनेटली ॲटलिस्ट तुम्ही जे पूर्ण युटिलाइज तरी करू शकता तो जो डब्बा असतो त्याला. ओके, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. ओके, अँड इफ यू गाईज नो, लाईक आय हॅव अ लॉट ऑफ डार्क सर्कल्स. आणि माझे डार्क सर्कल्स ना हेरिटेटरी आहेत. लाईक दो जर मी पूर्ण 8-9 आवर्सची स्लीप घेतली किंवा मला काही स्ट्रेस नसेल तरीही मला डार्क सर्कल्स खूप आधीपासूनच आहेत. आणि I have made peace with it. So I use color corrector आणि concealer to hide them. मी डेली नाही यूज करत, पण पुढल्या फंक्शनला जायचं असेल तर डेफिनेटली. I'll blend it with my hand. आणि आय फील बोटाने ना खूप चांगलं ब्लेंड होतं. पण मी फाउंडेशन आणि बाकीच्या गोष्टींसाठी मी यूज करणार आहे माझं आहे काय म्हणतात त्याला, गर्ल्स, व्हॉट डू यू कॉल दिस, स्पॉन्ज काय म्हणतात त्याला. त्याने आपण डॅब डॅब करून आपलं कन्सिलर आणि फाउंडेशन सेट करतो. सो ते मी यूज करेन फॉर फाउंडेशन आणि सॉरी
ते मी यूज करेन फॉर फाउंडेशन अँड कन्सिलर. सो मी माझ्याकडे दोन शेडचे कन्सिलर्स आहेत. सो मी आधी म्हणजे मी जेवढे यूट्यूब व्हिडिओज बघितलेत की हाऊ टू यूज कन्सिलर, हाऊ टू अप्लाय कन्सिलर, त्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की आधी कलर करेक्टर यूज करा, मग एक तुमच्यापेक्षा डार्क शेडचं कन्सिलर यूज करा आणि नंतर हायलायटिंगसाठी हायलायटर थोडंसं लेवल अपचं कन्सिलर यूज करा, शेड अपचं. पण मला ते काही जमलं नाही आहे. सो मी माझी नवीन पद्धत घेऊन आली आहे. त्याच्यामध्ये मी काय करते, त्याच्यामध्ये मी आय विल शो यू. त्याच्यामध्ये मी आधी एक लाईट शेडचं कन्सिलर यूज करते. आणि त्याच्याच सोबत आहे ना मध्ये मी डार्क शेडचं कन्सिलर लावते आणि मध्ये मी असं लावून टाकते आणि त्याला मी यानेच ब्लेंड करते. मी ह्याला ओलं करून येते. ओके, आणि हे नेहमी ना ओलं करून यूज करायचं. ह्याला पूर्ण पाण्यामध्ये भिजवायचं, पूर्ण पिळायचं आणि मग त्याला तुमच्या डोळ्याखाली डॅप करायचं. सो आय जस्ट कम इन 2 मिनिट. ओके, सो हे वेट करून आणलंय मी. डॅब 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 डॅब. इथे जर कोणाला माहिती असेल की कन्सिलर लावण्याची प्रॉपर पद्धत काय, प्लीज हेल्प मी. मी तर नेहमी असंच लावते आणि आय गेस फॉर मी इट वर्क्स. डन. आणि आता मी यूज करते नासचं हे फाउंडेशन. सो मी प्रॉपर सेफोरामध्ये गेले, माझ्या शेड मॅचचं फाउंडेशन घेऊन आलं आहे आणि आय फील दिस फाउंडेशन इज रिअली 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 गुड बिकॉज माझी स्किन खूप ड्राय आहे. लाईक आय हॅव अ व्हेरी ड्राय स्किन आणि याच्यामध्ये ना असं ड्राय फील नाही होत. हे लावल्यानंतर एकदम ग्लोई फिनिश येतो. आणि मला ना माझ्या चेहऱ्यावर म्हणजे थोड्याफार मुलींना त्यांच्या चेहऱ्यावर ते ऑइली एक लेअर आवडत नाही, पण मला तो लेअर खूप आवडतं बिकॉज माझी स्किन ड्राय आहे आणि हे मला ते फिनिश देतं. त्यामुळे जेव्हापासून मी हे घेतलं आहे, म्हणजे डेली यूजला तर नाही बिकॉज इट इज लिटल कॉस्टली, पण मी फंक्शनसाठी तर मी हेच यूज करते बिकॉज इट रिअली गिव्स अ व्हेरी गुड कव्हरेज. ओके, हे लाव. आणि हे मला ना म्हणजे मी सेफोरामध्ये गेले होते ना, त्यांनी मला काय सांगितलं, हे तुम्ही ना हातानेच असं डॅप करा आधी आणि हातानेच सेट करून घ्या. बिकॉज जेव्हा तुम्ही सेटिंगसाठी काही ब्रश किंवा यूज करता ना, तर तेव्हा मोस्ट ऑफ द प्रोडक्ट त्यालाच लागतं आणि ते वेस्ट होऊन जातं प्रोडक्ट. सो व्हॉट आय डू इज, मी आधी हाताने त्याला डॅप म्हणजे हाताने पसरवून घेईन आणि मग फायनल फिनिशसाठी कारण आपण जेव्हा हाताने करतो ना तेव्हा त्याला प्रॉपर आपण ब्लेंड नाही करू शकत. म्हणून मी सगळ्यात शेवटी जेव्हा माझ्या हाताने पूर्ण करून होतं ना, तेव्हा मी त्याला त्या स्पॉन्जने थोडं डॅप करून प्रॉपर सेट करते. ओके, सो मी डॅप करते त्यामुळे माझा आवाज थोडा वेगळा आहे. तर मी माझ्या लिप्सला पण लावते आणि आय एम लुकिंग लाईक अ भूत नाऊ, बट वेट फॉर सम टाइम, इट विल ऑल बी गुड. ओके, हाताने माझं सेट करून झालं आहे. नाऊ आय विल यूज दिस स्पॉन्ज, जस्ट टू डॅब डॅब डॅब. ओके, आणि असा व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवते ज्यामध्ये मी एकदम रॉ आहे, लाईक अजिबातच रेडी नाही आहे आणि रेडी होती आहे. ॲक्च्युली मला ना थोडंसं लाईक आय एम लिटल कॅमेरा कॉन्शियस. वेन आय से कॅमेरा कॉन्शियस, इट डज नॉट मीन की मला कॅमेरासमोर यायला भीती वाटते, पण बिना रेडी होता मला कॅमेरासमोर यायला भीती वाटते बिकॉज आय हॅव डार्क सर्कल्स आणि त्याचा थोडासा
इश्यू मला आहे. मला असं वाटतं की बिना रेडी होता लाईक आय डोंट लुक दॅट गुड किंवा असं मला वाटतं. पण आता जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे सो मला असं वाटतं आपण नेहमी तर नाही रेडी होऊ शकत असं. सो ठीक आहे, लेट्स सी. ओके, सो फाउंडेशन लेअर इज गुड. विल डू ओके. आणि मी काय म्हणतात त्याला कॉन्टूर वगैरे मी यूज नाही करत बिकॉज आय ऑलरेडी हॅव व्हेरी स्लिम फेस. सो मी कॉन्टूर वगैरे काही यूज नाही करत. आय विल जस्ट यूज blush. Okay, so this is my blush. This blush is from House of Makeup, I guess. Yes, मला आवडलं आहे हे ब्लश. ओके, आय यूज दिस ॲज माय लाईक लिप बाम नंतर मी याला लिप बाम नंतर मी याला जस्ट ॲज अ जर मला असंच एव्हरीडेसाठी कुठे रेडी व्हायचं आहे लेट्स से जिम किंवा कुठेतरी तर मी हेही लावते. आणि आय यूज दिस ॲज अ ब्लश ॲज वेल. ओके ओके गाईज. आणि ओके थोडं जास्त झालं आहे बट गर्ल्स आय एम नॉट अ प्रोफेशनल when it comes to makeup. मी असंच मला जसं जमतं तसं ट्राय करते. जर कोणाला प्रॉपर मेकअप येत असेल अँड विश टू हेल्प मी, हॅपी टू लाईक आय एम रिअली व्हेरी हॅपी जर कोणाला असंच मदत करायची इच्छा असेल मला तर. ओके, नाव ब्लश इज डन. वी कॅन गो विथ लिटल आय हॅव दिस पॅलेट फ्रॉम सेफोरा इटसेल्फ. सो मी त्यांचंच एक आय शॅडो पॅलेट घेतलं आहे आणि यातली एक शेड आहे ही गोल्डन शेड दिस. ती मला खूप आवडते. म्हणजे मी एक नॉर्मल कुठला तरी बेस लावते आणि त्याच्यावर जस्ट इन द मिडल ऑफ माय आय जस्ट डॅब दिस गोल्डन कलर. यू आर सेट फॉर एनी इव्हेंट लाईक डे इव्हेंट, नाईट इव्हेंट, पार्टीज, एनिथिंग. सो जस्ट टेक दिस a little bit of here, a little bit at the corner of my eye, internal corner of my eye, because I'm wearing pink saree so मी थोडासा बेस आहे ना पिंक आहे असा घेते आहे. ॲक्च्युली मला ना गाईज थोडा गजरा पण आणायचा होता पण आत्ता माझ्याकडे गजरा नाही आहे. ओके, आय गेस इट इज बस मला जास्त नको आहे. आणि देन दिस इफ यू सी अ लिटल बिट ऑफ शिमर. सो आय यूज दिस शिमर in the center of my eye. Okay, that's it. जास्त नाही यूज करणार आहे मी. Then I'm going to use a kajal. Where is my kajal? Guys, so this is kajal, Nykaa kajal. It's pretty good. काजलला ना तुम्ही थोडंसं वर पण लावत जा. ओके,
this is done. Now this is Stays mascara. This is really good, guys, because this is so easy to remove, because otherwise mascaras are so pain in the mascaras makeup remover ने काढणं is a pain because ते निघतच नाहीत. बट हे तुम्ही एक पाण्याचा हात घेऊन जरी त्याला हाताने काढायचा प्रयत्न केला तरी ते इझिली निघून जातं. गाईज मला कॅमेरावर नाही करता येते. ओके नाउ द बेस इज डन. काजल आय मेकअप जास्त नाही करणार आहे, पण ओके इट्स डन. लाईक मला जसं हवं आहे सिम्पल बेसिक तसं झालं आहे. नाव लिपस्टिक मी नंतर लावेन. ओके नाव मला असं वाटतं मी आता पटकन साडी नेसून घेते आणि येस मी तुम्हाला साडी नेसून दाखवते आफ्टर 5 minutes. ओके गाईज, सो साडी नेसून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. ओके साडी नेसून झाली. आता नाव आय हॅव 2 ऑप्शन्स फॉर नेकवेअर. मला एकदम नाजूक काहीतरी हवं आहे. सो एक हे आहे मी घालून दाखवते आणि एक हे आहे. ओके मला वाटतं आपण हे घालूया बिकॉज हे ना ग्रीन आहे. सो हे माझ्या ब्लाऊज आणि माझ्या साडीच्या टॅसलसोबत मॅच होईल. सो ओ गॉड ओके सो इट्स व्हेरी डेलिकेट आणि एका एक्झिबिशनमधून घेतलं होतं मी हे. सी सो प्रिटी. ओके 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 हां सो सी प्रिटी ना. सो छोटं मंगळसूत्र आणि नाजूकसं नेकपीस. ओके आता राहिले कानातलं आणि टिकली. ओके सो कानातल्यासाठी अलवेअर जाईल का डाऊटफुल आहे मला हे जाईल का असं, बिकॉज या नेकपीससोबत ना इयरिंग्स नव्हते आले. सो व्हॉट डू थिंक? आय गेस दिस विल गो. नाही ठीक आहे. थोडं मिसमॅच आहे बट देन व्हॉट कॅन वी डू? these are 2 more options. एक हे आहे आणि एक हे आहे. ॲक्च्युली काहीच जात नाही आहे. काय वाटतं? हे तर नाही जात आहे.
guess I'll wear the same as in hey, because that is the closest match I have. आता मला जे मिळतंय, not bad, actually not bad. What do you guys think about this earring and this neck piece? Is it going well together? Okay, so टिकली, okay, I guess we'll go with green tikli, and I don't have green tikli here. Oh, probably we'll go with pink then. Not bad. Okay, only lipstick is pending now. So for lipstick we'll combine two lipsticks. One is this Sugar's one of my favorite lipsticks. हे मी खूप यूज करते, like daily. Some outline. आणि inside lips some light nude colorचं lipstick inside. I guess this is good. As I have little dusky skin tone, खूप ब्राईट वोंट गो अँड खूप लाईट ऑल्सो वोंट गो. सो पिन बाकी आहे, पण त्यासाठी मी रुपेशची हेल्प घेईन, बिकॉज सगळं नाही मॅनेज करतात. इवन त्या ब्लाऊजचे हुक्स बाकी आहेत लावायचे, माझा हात नाही पोचत आहे. सो आपण नॉट सरप्राईज लुक रिव्हील केल्यानंतर आपण त्याच्याकडूनच लावून घेऊ. ओके, सो दिस इज माय एंटायर लुक. हाऊ डू यू guys think about it? Do let me know in the comments. आणि आता मी I'm just gonna wear 2 gold bangles. This is my real gold bangle collection. Okay, I guess I have to keep it minimal. So this is a minimal look. उद्या त्याचं लग्न आहे, सो मी उद्या मे बी ओके सो उद्या त्याचं लग्न आहे. उद्या मी एक काइंड ऑफ काय म्हणू शकता तुम्ही वेस्टर्न साडी नेसणार आहे. मी त्याचा पण व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन. ओके ठीक आहे. ओके आता मी आहे ना, ओके आता मी म्हणजे मी आजकाल सगळेच लोक नवऱ्याला म्हणजे नावाने हाक मारते. मी पण त्याला रोज रुपेशच हाक मारते. पण आज आपण त्याला लेट्स ट्राय अँड कॉल हिम ॲज अहो, आणि अहो बोलून आपण त्याला बोलवूया आणि लेट्स सी. आपण एक काम करूया, आपणच जाऊया का त्याच्याकडे. ओके आय ट्राय टू कॉल देम. लेट्स सी, आपण इथेच वेट करूया. अहो अहो जरा इकडे येता का. ओके आता तो इथून येईल. अहो सो आय एम वेअरिंग दिस साडी बिकॉज तुला साडी आवडते आणि मी तुला कधी अहो बोलत नाही, म्हणून मी म्हटलं. ओके गाईज, आमचं भांडण झालं होतं काल आणि सो आय थॉट एक छोटंसं सरप्राईज देऊन आपण भांडण मिटवायचा प्रयत्न करूया, बिकॉज मिटवायला पाहिजेत भांडणं. खूप घाम आहे इकडे. फॅन न लावला कारण आवाज जाईल याचा. ठीक आहे सर, मला हे पिन लाव इथे आणि हे हुक्स पण लाव. कशी वाटते साडी?
खूप जुनी आहे ही साडी आणि मी खूप सारा वेळा घातली आहे अजून नेसली आहे. आणि रुपेशला कधीच काहीच आठवत नाही की मी कुठले ड्रेसेस कधी घेतलेत कधी घातलेत. केस पण व्यवस्थित नाहीये. आपण हेअरकट करूया छान. हा, give me pin. मला pin लावता येतं चांगलं. हां रुपेश निर्या काढायचं पिन लावायचं. रुपेश ही सगळी कामं खूप छान करतो. सी लाईक अ प्रो. हे लावायचं फॅन लावायचं तुला. सो पूर्ण रेडी झालेली आहे आणि मी आता निघेन फंक्शनसाठी. ओके सी यू ॲट द फंक्शन. बाय. हॅलो गाय. सो मी आलेली आहे हळदीहून. तिथे मला व्हिडिओज नाही काढता आले पण ठीक आहे. सो काय केलं तू घरी मी नसताना? टाइमपास केला, छोटूला झोपवलं. सो माझा पिन काढण्यातला. सो नाव गेटिंग अनरेडी आणि आता झोपून जाऊ बिकॉज इट्स व्हेरी लेट. येऊ 11:30 वगैरे. तू काढायची गरज आहे. थोड्या वेळाने काढ. ओके चलो देन सी यू. Bye. बाय बाय. Good night. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.